सह्याद्री, महादेवाच्या चरण स्पर्शांनी पावन झालेली भूमी, ज्या सह्याद्रीने परशुरामाच्या पाऊलखुणा स्वतःच्या हृदयावर कोरल्या, ज्या सह्याद्रीने ज्ञानेश्वरीच्या ओव्या ऐकल्या, ज्या सह्याद्रीने स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या वीरांच्या पराक्रमाचे धाडसाचे यत्न पाहिले, त्या सह्याद्रीच्या कडे कपारीतून एका दैत्याचा चित्कार घुमायला लागला. आदिलशहाच्या दरबारातून आलेल्या त्या दैत्याचं नाव होतं बेहलोल खान. धूर्त, कपटी, वादळ, पाऊस आणि मराठा यांना न जुमानणारा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा खात्मा करण्याचा विडा ज्यांनी उचलला तो बेहलोल खान सह्याद्रीवर चालून आला. पण छत्रपती शिवाजी महाराजांना बेहलोलची चिंताच नव्हती, कारण त्यांच्याकडे असे वाघ होते ज्यांची डरकाळी ऐकून सह्याद्रीचा कडा अभिमानानं ताठ व्हायचा आणि शत्रूचा कडा तुटून पडायचा. त्या वाघांच्या नसानसात रक्ताच्या जागी त्यांच्या दैवताचं नाव वाहत होतं. त्यांचं दैवत होतं छत्रपती शिवाजी महाराज. त्या वाघांचा श्वास होता छत्रपती शिवाजी महाराज, त्या वाघांचा धर्म होता छत्रपती शिवाजी महाराज, त्या वाघांचं गोत्र होतं छत्रपती शिवाजी महाराज. ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या वाघांची आहे, त्या 7 वाघांची आहे. माझ्या बाच्या मरणाचा सूड उगवायचाय मला. आता ध्यास एकच, छत्रपतींना स्वराज्य मिळवून द्यायचं. आजवर ऐकली आहे ना तुम्ही माझ्या ढोलकीची थाप? आता शिवाजीची तलवार कापून काढल बेहलोल नावाचा साप. तुळजाने आजवर स्वराज्यासाठी लढणारी माणसं अडवली, पण आज तुळजा स्वराज्यासाठी आपला जीव बी देणार.
कारण छत्रपती आमचं दैवत आहे. जो कोणी टाकेल आमच्या दैवतावर वाकडी नजर, यो तुळजा खोदल त्याची कबर. कुणाच्यात हिंमत आहे इथल्या मातीला गुलाम बनवायची? यो मल्हारी हात उपटून काढल त्याचा. म्या गुलामीत जन्म घेतला, माझं पोर स्वराज्य बगल. मल्हारीचा एकच बुक्का, उमटवल पटणाच्या छाताडावर स्वराज्याचा शिक्का. प्रतापराव, या जमिनीशी इमान राखायचं काम तुम्ही शिकवलं, छत्रपतींच्या पायाशी घातलं. आज सूर्याजी तुमच्यावर येणारा प्रत्येक घाव सवतावर घेईल. एका घावात करील खानाचं 2 तुकडं. स्वराज्याकडं वाकडी नजर टाकू नका, सूर्याजी रचल त्याची लाकडं. सुगंधा, आता एवढ्यात लगीन नाही गे. आधी स्वराज्य, मग करू की एकदम थाटामाटात लगीन. कारण महाराजांनी पेटवले स्वराज्याचं रगात. हे भेलोल, आम्ही 7 शिवभक्त पाठवू तुला ढगात. सारे काही घोड्यांचं बी ऐकतो, सुख दुःख सारं काही घोड्यांचं बी ऐकतो. घरी घोड्याच्या मुलग्यात वादळाचा घेतो, घरी घोड्याच्या मुलग्यात वादळाचा घेतो. डौलदार दत्ताजी, जिरा 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 स्वराज्य सह्याद्रीच्या खडेकपारीतून घोड्यांच्या ताकात जावत एकच साथ घालतोय स्वराज्य. छत्रपतींचा समान स्वराज्य भगवा ज्याची निशाणी, दत्ताजीचा घोडा पाजल पठाणाला पाणी.
आईच्या ती जमीन तिथली माती त्यावरची धूळ सुद्धा माझ्या राजाच्या पदस्पर्शानं पावन झालेली आहे. तिला पवित्र करायला लागशील तर जिथं उभास तिथंच जित्ता गाडेन आणि मागच प्रतापराव नाव लावेन. म्यानातून उसळेल जेव्हा माझ्या तलवारीची पातळ